मॅपने आम्हाला कुठे नेलं माहितीये? वीट भट्टीवर. वीट भट्टीवर घेऊन गेला आम्हाला वॉटरफॉल दाखवताना. आणि असे पण म्हणले. नमस्ते, तुमचं स्वागत आहे माझ्या मम्मीच्या फॅमिली. आणि आज आहे संडे आणि आम्ही चाललोय माहित नाही. आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललो ते माहित नाही. हा माणूस आम्हाला जिथे घेऊन तिथे आम्ही जाणार आहे. आम्ही छान छान तर तयार झालो आहे, पण आता काय पाहिजे कुठे नेऊन टाकते आम्हाला. कुठे चाललोय आपण? धबधबा पाहायला चाललो मी. धबधबा चाललोय आम्ही कुठेतरी. माहित पडा आम्हालाही माहित पडा आणि तुम्हालाही माहित पडा की आम्ही कुठे चाललोय. तर बघत राहा. आणि आम्हाला घराच्या बाहेर निघण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. किती दिवसापासूनची पेंडिंग कांदा ट्रिप आहे ही. बरेच दिवसापासून जायचं होतं पण नाही झालं जाणं या माणसामुळे. आज नेतायत आम्हाला, पण कुठे नेतात ते माहित नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही चाललोय मागे मागे. गाईच्या मागे वासरू कसे जातात तसे आम्ही सगळे निघालोय आता. हो, आता कुठे जाऊन पोहोचतो आणि तुम्हाला अजून काय काय पाहायला मिळते, म्हणजे आम्हाला काय काय पाहायला मिळते आमच्यासोबत तुम्हाला पण. तर चला निघूया आपण. बाय. आणि थोड्या दूर गेल्यानंतरच ना आम्हाला हे पायनॅपलचं एक दुकान, म्हणजे जो ट्रक उभा होता त्यांनी छान ऑर्गॅनिक आणलेले असतील मे बी, तर ते पायनॅपल होते. आणि गाडीत आरव असल्यामुळे आम्हाला तो पायनॅपल न घेता तिथून निघणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आम्हाला तो घ्यावाच लागला. आणि त्याला पायनॅपल खाण्याच्या पेक्षाही जास्त इंटरेस्ट त्याचं जे क्राऊन निघतं ना ते घेण्यासाठी असतो, म्हणून ही सगळी धडपड असते. आणि आम्ही एक जे पायनॅपल होतं ते छान कट करून घेतलं, म्हणजे रेडी टू ईट असं. आणि एक जे होतं ते त्याला क्राऊन पाहिजे होतं, म्हणून त्या क्राऊनसाठी असं अख्खं घेतलं होतं. आता याचा पण एक्सपेरिमेंट घरी गेल्यानंतर होईलच, ते तुम्हाला पुढे कधीतरी दिसेलच. आरव कोण औषध घेतलं का? आरव त्याला खूप मोठे क्राऊन 2 आहेत एका त्याच्या. एकाच पायनॅपलला 2 आहे. हा, अख्खं पायनॅपल घेतलं तू एक्सपेरिमेंट करायचं. आणि हे एक सोलून घेतलं. हे खाऊ शकतो तू आता. नाही, तू खाऊ शकतो ते आता. सोलून घेतलं खायचं. आणि हे अख्खं सोलून, हे सोलून नाही घेतलं. अरे याला बघ, एका एका ठिकाणी 2 क्राऊन आहेत बघ. दिसतंय? पण याला ते सोलायचं कसं घरी जाऊन? सोडायचं. हो. हे आरव खेळू नको पाहिजे. माई का बरं रडत ते सांग रे. तिला मम्मी जवळ भेटायला, तिला मम्मी जवळ बसायला भेटलं नाही म्हणून. आणि असे पण म्हणले आम्ही आता थांबलोय कुठे नाश्ता करायला. हा, हॉटेलचं नाव आहे हॉटेल ड्रीम प्युअर व्हेज. तुम्ही पण विजिट करा. नाही झालं शांता खाता. तू नेहमी नेहमी रडते ना थोड्या थोड्या गोष्टीला, म्हणून तुझ्या डोळ्याला ती मांजोळी येते. आता बघे बघ या डोळ्याला येतं. इकडे बघ माझ्या डोळ्याला. इकडे बघ, इकडे बघ ना. बघ या डोळ्याला येतं. डोंगरगंज असलं तर चेक करायचं जायचं कुठे आहे. केस पाहणं किती इकडे लोकेशन चेक करणं चालू आहे आणि इकडे भांडण करणं चालू आहे. भांडण कशासाठी झालंय? भांडण सांगू कशासाठी झालंय? की मी तुझ्यासोबत बसणार. इथे एक साईडने 2 चेअर, दुसऱ्या साईडने 2 चेअर असं आहे. तर एका साईडने दोघंच कोणीतरी बसू शकते. तर आरवचं म्हणणं आहे तू माझ्यासोबत बस, आणि माहीचं म्हणणं आहे की तू माझ्यासोबत बस. आणि माहीचं म्हणणं आहे की तू नेहमी त्याच्यासोबतच बसते. माईला असं रडताना कधीच नाही पाहिलं ना कोणी. आज पाहून घ्या. नेहमी तिला व्हिडिओ मध्ये तुम्ही असं हसताना, खेळताना, मजा मस्ती करताना, आज बघून घ्या ती रिअल मध्ये किती छान रडते.
बाबा दाखव तुम्हाला. टेबल दिसतोय ना, या टेबलवर आम्हाला बसायचं होतं. छान वाटलं आणि बसले गेलं आम्हाला. मग ते आतमध्ये आणि ते खिडकीजवळ. आता तिला चिडवू नको. आता शांत तिला खाऊ पिऊ दे थोडस, दिमाग थोडा शांत होईल. दिमाग तरी आहे का? माई वर उभी राहते का बळा? उभी राहते का दादा सोबत? दादा सोबत उभी राहा. जा राम, जा मग. आणखी थांबावं लागणार आपल्याला. दे अरे माहीला येऊ दे. तर नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो वॉटरफॉल बघायला. आणि मध्येच माहीची रडरड वगैरे पण खूप सारी होऊन गेली. त्यानंतर आम्ही निघालो वॉटरफॉलसाठी, पण आम्ही मॅपच्या भरोश्यावर निघालो होतो आणि मॅपने आम्हाला बघा कुठे नेऊन पोहोचवलं. अरे इकडे रस्ताच तर नाहीये. अरे तोच तर थांबलाय समोरचा आपल्या. जाते का? मॅपने आम्हाला कुठे नेलं माहितीये? वीटभट्टीवर. वीटभट्टीवर घेऊन गेला आम्हाला वॉटरफॉल दाखवायचा. त्याची भट्टी असते ते घेऊन गेला तो कारखान्यात. वीटभट्टीवर आम्ही जाऊन शोधत आहे की वॉटरफॉल कुठे आहे. ते म्हणते इथं तर वॉटरफॉल आला तर आमची वीटभट्टी विजन नाही का? नाही, इथून इकडनं दिसत आहे लोक येताना. इकडे असेल. वॉटरफॉल शोधता शोधता आम्ही एका मंदिराच्या ठिकाणी येऊन पोहोचलो होतो. मग म्हटलं आता एवढं मंदिर वगैरे दर्शन वगैरे घेऊन मग पुढे निघूया. खूपच आतमध्ये आहे ना. चल पकड साईडने. चल ठेव. आहे का जास्त जास्त एवढं चालू टाकला आरामचा नाही. आराची विष पूर्ण नाही होणार. आणखी आहे का? एकच कॉइन. आरा तुझी विष पूर्ण होणार आहे? जाऊ दे. मग इकडे आहे का? मिळाला? आता माझी हाईट छोटी आहे, मी कशी करू? तू तिथे सेंटरला जा आधी. तुझ्यावर मी फेकू का? विश मागते आधी. त्याने तसाच फेकला विदाउट विश. म्हणून तुझं गेला नाही. अरे माई चप्पल चप्पल. तू आम फेका. म्हणजे स्वीकार दे. अरे 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 बापरे. अरे बस, जास्त नाही. एकच मागावं लागते. एका कॉइनला एकच विश मिळते. 1 रुपयाची एक विश. नाही, एका कॉइन मध्ये एकच विश पूर्ण होते. तू तर अख्खी लिस्ट वाचत आहे. इकडे माझ्याकडे बघ पहिला. असा फेक असा आणि थोडं शो होतं. काग लवकर गेला. तू जास्त विष मागितला नाही म्हणून नाही गेला तो. आतमध्ये गेल्यानंतर पुढे जात असेल तर इथे एक हे असं काहीतरी आहे.
जिथे लोक कॉइन्स टाकून विश मागतात, पण एकाचाही कॉइन त्या छिद्रात जात नाहीये. पण इथे सेंटरला एक होल आहे. त्या होल मध्ये पैसे मिळतील, कोणाचाच जात नाही. सुट्टे पैसे त्या टाकायसाठी स्पेशली इथे अशी ऑफर आहे ना, ते पैसे मिळतील. उलट दिसतंय. चिल्लर पैसे जमा करण्यासाठी नोटा देऊन कॉइन्स घेणं चालू आहे. किती घेतले बघू? 10 एवढे सगळे? थांबा थांबा थांबा. टाका. नाही गेला. गेला का? कोणाचाच नाही चाललाय. लक लागतं ती गोष्ट. कधी कधी मशीन लावली असती नाही. बस सगळे कॉइन संपवले, मला एक द्या. तू टाकला ना. अरे यार मी दूध का फेकत आहे? फेक फेक फेक. सगळे पैसे गमावून आराला एक 10 दिला, त्याच्या कॉइन घ्यायचे होते इथे. सांगा इथे सांगा. फक्त विश मागायसाठी मंदिरात आली आहेस, दुसरं काहीच नाही. कधी कॉइन देते, कधी हा बोला. झालं झालं, तू लिस्टच देते नाही म्हणून देव ऐकत नाही तुझं. एकच विश सांगायची असते, तुझी लिस्ट वाचणं सुरू होऊन जाते. आम्ही शोधत शोधत का होईना पण या मंदिरापर्यंत पोचलो आणि इथे आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं. शोधत शोधत का होईना सापडलं मंदिर. अचानक आलो पण हे बघून आम्हाला खूप छान वाटलं होतं, कारण हे मंदिर अगदी पहाडाला लागून होतं. बघा बॅक साईडने पूर्ण पहाड होते आणि आतमधल्या साईडने त्यांनी मंदिर बांधलेलं होतं आणि आजूबाजूला पण खूप मोठा परिसर होता. आणि हे मंदिर रामेश्वरचं होतं आणि डोंगरगाव काहीतरी तिथला म्हणजे ते गाव होतं. तिथे आम्ही पोचलो होतो, पण ते पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं. आणि परिसर वगैरे एवढा छान आणि खूप स्पेसियस होतं सगळं. आणि हे जे झाडं वगैरे आहेत ते खूप छान वाटत होते. आणि बरेचसे लोक ना इथे डबा वगैरे घेऊन पण आलेले मला दिसले, तर ते तिथे मे बी डबा पार्टी करायला येत असतील कदाचित. तर म्हणजे हे मंदिर आमच्या काय म्हणतात त्याला लिस्टमध्ये पण नव्हतं की आम्ही इथे भेटायला जाऊ वगैरे. तरी पण हे बघितल्यानंतर खूप छान वाटलं. त्यानंतर मुलं त्याच्या आजूबाजूला थोडे भुट्टावाले काका वगैरे बसले होत्या, काकू, त्यांच्याकडे गेले. आणि मग काय आरवला मी आधीच सांगितलं होतं की गाडीमध्ये असताना की तू गाडीमध्ये शूज काढू नको, कारण आपल्याला बरंच लांब जायचं आहे. पण त्याने तिथे ऐकलं नाही आणि मग नंतर गाडी फार लांब लावली होती आणि तिथून ते इथपर्यंत मग तो पायदळ आल्यामुळे त्याच्या पायाला इतके सगळे खळे टोचले ना. पण आता काहीच करू शकत नव्हता तो, कारण त्याला जेव्हा सांगितलं तेव्हा त्याने ऐकलं नव्हतं आणि आता मग त्याला भोगावं लागलं हे सगळं. आणि बऱ्यापैकी त्याला खडे रुतले पायाला, पण काय करणार आता. बहुत गरम. बहुत गरम है. गरम गरम माहीला ऑलरेडी दात नाही आहे समोरच्या, आता तू कसा तोडणार भुट्टा. हे ते सगळं भरवणार आहे मी. काय ची काय माहीच्या समोरच्या दातामुळे माहीला भुट्टा खायचा प्रॉब्लेम होतो. दाखव खालीवर आहे सध्या. तुम्ही पण या भुट्टा खायला. ते पण तुझा भुट्टा संपून जाईल मग. अजून भुट्टा घेऊ म्हणा. सगळं पहाडात आहे इथे. मंदिर सुद्धा अगदी पहाडाला टच करूनच आहे. आवाज कशाचा येतो अरे लांबून. खूप खोल आहे का. अरे खूप खोल आहे, मला भीती वाटते बघायची. नाही वाटत भीती. तुला भीती नाही वाटत. ए चला या इकडे.
आरू याच्यामध्ये कोण बसणार आहे जाऊन बसता येते का माही दर्शन घेऊन झाल्यानंतर ना हलका हलकासा पाऊस पण सुरू झाला होता. त्यानंतर इथे चहा कॉफी घ्यायला आम्ही थांबलो होतो. म्हणजे मुलांनी आणि यांनी कॉफी घेतली. पण मग नंतर इथे आजूबाजूला थोडंसं आम्ही विचारपूस केली की इथे जवळपास कुठे वॉटरफॉल आहे का. तर तिथले एक काका बोलले की वॉटरफॉल तर आहे पण त्याला बिलकुलच पाणी नाही आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन काहीच फायदा नाही. पण आता एवढा लांब आल्यानंतर म्हटलं आता वॉटरफॉलच्या नावाने करून निघालो, पण ते नाही तर निदान मुलांना कुठेतरी खेळायला तरी घेऊन जाऊ. म्हणून एक गार्डन होतं तिथे जवळपास, पण तिथे गेल्यानंतर इतका पचका झाला ना. ते अंडर कन्स्ट्रक्शन असावं मे बी. तिथे 2-3 चेअर आणि एक झुला वगैरे असं काहीतरी होतं आणि त्यातही पाऊस सुरू असल्यामुळे आणि तिथे ऑलरेडी भरपूर लोक होते, त्यामुळे मुलं काहीच खेळू शकणार नव्हते. मग म्हटलं आता काय करायचं, तर पुन्हा एकदा दुसऱ्या एका काकांना विचारलं. तर ते बोलले की इथे जवळच आणखी एक मंदिर आहे, तिथे मुलं खेळू शकतील वगैरे. पण आम्ही मंदिरच्या शोधात निघालो आणि या गडाच्या जवळपास जाऊन पोचलो. आणि माहीच असं झालं की मला या गडावर चढायचंच आहे. तूच बोलली की आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे म्हणून. आता तू जर मध्यात म्हटलं माझा पाय दुखत आहे, हे दुखत आहे, कोणी कडेवर घेणार नाही. आणि समोरून बैल येत आहेत, बाजूला हो. ती किती निडर आहे ना, त्याच्या अंगावर चालली डायरेक्ट. देव देव कसा करत येतो. हट अंगावर आलं की मग फट है ना. आता आम्हाला या गडावर चढायचं आहे जस्ट बिकॉज ऑफ माही. कारण माहीने म्हटलंय की वर गेलो तर एक्सरसाइज होणार आहे आणि बघू आता कोण थकणार आहे. माही तुला दिसतं तेवढं जवळ नाहीये बरं, ते खूप उंच आहे. अरे तुला काय वाटते चालायचंस. या गडाचं नाव होतं मांजरसुंबा आणि हे ते डोंगरगाव परिसरात वगैरे च्या आजूबाजूला कुठेतरी आहे. म्हणजे नगरच्या आजूबाजूला किंवा नगरचे जे कोणी लोक असतील ते मे बी त्यांना माहिती असेल डिटेल्स. आणि आम्ही असं वर चढत गेलो आणि बऱ्यापैकी उंच होतं. म्हणजे खूपही उंच नाही आणि खूपही कमी म्हणता नाही येणार, बऱ्यापैकी उंच होतं. पण माझी मुलगी खूप छान प्रकारे चढली. तिने एकदाही म्हटलं नाही की मम्मी मला पाय दुखते की काय. सगळ्यांच्या समोर ती होती. आणि इथे या दोघांनी मिळून माझा व्हिडिओ काढला, पण एकानेही धड काढलेला नाही आहे, हे मी स्पेशली सांगून देते. त्यानंतर आम्ही वर चढलो आणि तिथे असं काहीसा व्ह्यू होता. छान ग्रीन होतं सगळं आणि असे फोर्ट्स टाईप होतं सगळं. पण आता इथे ना या गडावर कुठेच या गडाबद्दलची माहिती कुठेच दिलेली नव्हती, त्यामुळे मी पण तुम्हाला डिटेल सांगू शकत नाही की हे इथे नेमकं काय होतं म्हणून. असं पडलेल्या अवस्थेत थोडंफार होतं आणि इथे साईडला असं स्विमिंग पूलसारखं काय म्हणता येईल असं होतं. पण कारण आता त्याची माहितीच दिलेली नव्हती आजूबाजूला, त्यामुळे आम्हालाही त्याच्याबद्दल काही वाचता आलं नाही, काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर आम्ही इथे पूर्ण सगळं एक्सप्लोअर केलं आणि मग निघालो जायला. आमची हालत बघा कशी झाली आहे. खूप जास्त वादळ आहे इथे, पावसाने पण ओलं झालं आणि हवेमुळे सगळे केस असे झाले. आणि माझ्याजवळ क्लचर पण नाही आहे बांधायला. मी वरती जोशने आली होती मस्त कोणाचा बिना हात पकडून, आणि अजून माझी याला ग्रीप नाही आहे आता, म्हणून मला घसरत रोड खूप स्लिपरी आहे जाताना ना, असं खूप स्लिपरी आहे आणि असं स्लोप असल्यामुळे ना घसरत आहे जाताना. आणि माझ्या शूजला काही ग्रीप नाही आहे म्हणून मला मम्मीचा हात स्पोर्ट शूज घातले त्याच्यामुळे मला सेफ वाटत आहे. आणि माहीला पकडून घेऊन चालली आहे. खालून हे आहे ना प्लास्टिक. पण माझा अवतार पा पूर्ण जगदंबा दिसते मी. चला आता खाली उतरायचंय, अजून बरंच उतरायचंय. खाली जाऊन भेटू. पप्पा पर्स घेऊन चालले. हळू आरव, हळू स्लिपरी आरव. पप्पाचा शूज इतका मोठा काढून घुसला होता का मोठा. ते बघ ना पर्स घेऊन कशी. पर्स बॅग आहे पण ती पर्स वाटत आहे. पप्पा दाखवा बरं ती पर्स.
तर अशी सगळी आमची आज ट्रिप झाली होती. म्हणजे प्लॅन काहीतरी वेगळंच केलं होतं आणि एक्झिक्यूट काहीतरी वेगळंच झालं होतं. पण मज्जा आली, मुलांना पण मज्जा आली आणि आम्हाला पण मज्जा आली. त्यानंतर आम्ही बऱ्यापैकी थकून गेलो होतो म्हणून म्हटलं आता डायरेक्ट घरीच जाऊया. पण मध्ये आरवने कॉर्न वगैरे घ्यायसाठी थांबवलं. मग आरवसाठी कॉर्न घेतले कारण त्याला बॉईल करून खायचे होते. सो असा सगळा आजचा आमचा दिवस गेला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया पुन्हा. बाय बाय.